शिवबाठाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय। मावळमधून संजय वाघेरेंना ही उमेदवारी देण्यात आली आहे। दुपारच्या सत्रामध्ये शिवबाठा गटाची यादी समोर येईलच। त्यामध्ये चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झालाय। वंचित जर महाविकास आघाडीसोबत आली नाही तर शिवबाठा गट 20 ते 22 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर डॅरिल, शिवबाठाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जी आहे ते जाहीर झाली आहे। 16 उमेदवारांची वर्णी या यादीत लागली आहे। आपण पाहिलं तर ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत असतील, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील असतील किंवा उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर असतील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे। तर महत्वाचं म्हणजे संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काही दिवसांपासून चर्चा होती की चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात, आणि आपण पाहिलं तर जर चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली तर अंबादास दानवेमध्ये कुठेतरी नाराजी असल्याची सूर पाहायला मिळाली। या संदर्भात अनेक बैठका देखील झाल्या होत्या, पण मात्र आता जी यादी जाहीर झाली आहे त्यात चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे। दुसरीकडे पाहायचं झाला तर ही जरी पहिली यादी असली तरी शिवसेना उभाटा गट जे आहे अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, कारण की जर वंचित महाविकास आघाडी सोबत आली नाही तर शिवसेना आपली दुसरी यादी जाहीर करणार आहे। त्या यादीत अजून 5 ते 6 नावं असल्याची शक्यता आहे, कारण आज 11 वाजता प्रकाश आंबेडकर आपली पत्रकार परिषद घेत पुढची भूमिका जाहीर करणार आहेत। महाविकास आघाडी सोबत जायचं की नाही या संदर्भात प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार आहेत। कारण आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने जो सीट शेअरिंग देणार होती वंचितला 4 ते 5 जागा देण्याची माहिती जी होती ती समोर येत होती, ती प्रकाश आंबेडकरला मान्य नाही अशी माहिती आहे। आणि जर त्याबद्दल फेरविचार झाला नाही तर प्रकाश आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेण्याची माहिती समोर येत आहे। आणि जर असं झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो आपली दुसरी यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे, आणि त्यात 5 ते 6 उमेदवारांचा समाविष्ट असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। नक्कीच धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झाली आहे। चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, तर मावळमधून संजय वाघेरेंना उमेदवारी देण्यात आली आहे।